न्याय, समता आणि बंधुता यासाठी जगामध्ये ज्या ज्या महान महिलांनी आणि महामानवांनी आपले जीवन वेचले त्या सर्व महान महिलांना आणि महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी कोल्हापूर लिंगायत समाज संस्था कोल्हापूर व बसव केंद्र यांच्याकडून बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर माया पंडित मॅडम, त्यानंतर आमचे वैचारिक मित्र उमेश पवार सर, त्यानंतर शरण विलास अंबोळे सर, शरण सुभाष महाजन सर आणि इतर सन्माननीय, त्यानंतर आमचे चंद्रशेखर सर आणि यश आंबोळे कोण आहेत ते मलाच माहीत नाही, अजून मी बघितलेलंच नाही। ते यश आंबोळे सर जे बऱ्याच दिवसापासून माझा फॉलोअप घेतात या ठिकाणी येण्यासाठी, आणि इतर सर्व या ठिकाणी जे बसवांना असतील आणि इतर सर्व महामानवांवर, महान महिलांवर प्रेम करणारे उपस्थित सर्व मंडळी, आज या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम घेण्यात आलेला आहे, मला विशेष वाटतं ॲक्च्युली की बसवांना म्हणा किंवा इतर महापुरुष, आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करतो। आम्ही वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडतो, ते विचार थोड्या वेळाने तुम्हाला कळतीलच काय काय नाही ते। परंतु हे मांडत असताना बसवांना या सगळ्या गोष्टीपासून का अलिप्त राहिले हा प्रश्न खूप मला अलीकडे पडू लागला। सर थोड्या वेळापूर्वी मला भेटले, मला बोलले 4 दिवसापूर्वी तुमचा लेख वाचला होता, खूप सुंदर लेख लिहिला। मी बसवांनांची काही पुस्तके वाचली आणि त्याच्यानंतर मग काही जण मला भेटले। मी म्हणलं बसवांना आता माझ्यासाठी अभ्यासाचा विषय नसून मी त्यांच्या प्रेमात पडलोय, तर हा आता असा विषय आहे म्हणलं आम्ही एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर जास्त काम करू। आता ही जी चळवळ आहे शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळ, या चळवळीचा एक मुकुटमणी जो आहे तो बसवांना आहे खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर। आणि विशेष वाटतं की या गोष्टी, हे जे काही विचाररत्न आहे एवढ्या वर्षापासून, एवढ्या शतकांपासून समाजापासून कसं अलिप्त राहिलं। मी कित्येक संत महात्म्यांचा अभ्यास करतो, एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम महाराजांचा। मी शहरी भागातून आहे त्यामुळे मला थोडंसं समजून घ्या, मी ग्रामीण भागातला आहे, माझे वडील शेतकरी वगैरे होते, अशातला काही भाग नाही आहे, मला तसलं काही सांगायचंही नाही। मी अट्टल शहरी माणूस आहे, तर मी तुकाराम महाराजांचा डायहार्ट फॅन आहे, तर मी ह्या भाषेमध्ये बोलत असतो। तर ज्या दिवशी बसवांनांवर पण लेख लिहिला त्या दिवशी शेवटी मी लिहिलं लव यू बसवांना, लव यू लॉर्ड। आमची ही अशा पद्धतीची लँग्वेज असते, तर ती कृपा करून समजून घ्या। यात अनादर करण्याचा काहीही उद्देश नसतो, तो प्रेम असते, त्या पद्धतीने आम्ही दाखवतो। तर कित्येक संत महात्म्यांचा अभ्यास केला, तुकाराम महाराजांचा केला, ज्ञानेश्वर माऊलींचा केला, एकनाथ महाराजांचा केला, अगदी वेगवेगळे धर्मग्रंथ वाचले, येशू ख्रिस्त आहेत, पैगंबर साहेब आहेत। मी पाहतो की या सगळ्यांचे जे विचार आहेत ते तळागाळात का होईना पण निदान कडेकडेने तरी लोकांना जे आहे ते माहीत असल्याचं जाणवतं, की कडेकडेने तरी लोकांना माहीत आहे बाबा पैगंबर साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं होतं, येशू ख्रिस्तांनी काय केलं होतं, गौतम बुद्धांनी काय केलं होतं, महावीरांनी काय केलं होतं, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर तर आपल्याला खूप चांगले महाराष्ट्र कोळून पिलेला आहे असं म्हणालं तरी त्याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही यांचे विचार। तर या ज्या काही गोष्टी आहेत या तरी गोष्टी निदान लोकांना माहिती आहे, परंतु बसवांना बाबतीत एवढं अज्ञान समाजामध्ये आहे याचं खरंच खूप विशेष वाटतं की 12व्या शतकामध्ये एक एवढी मोठी सामाजिक क्रांती, तत्वज्ञानाची क्रांती जी आहे ती महाराष्ट्रापासूनच जवळ, किंवा त्यावेळेस तर महाराष्ट्र एक वेगळा प्रदेश देखील नव्हता सर, तर महाराष्ट्रापासूनच जवळ एवढी मोठी सामाजिक क्रांती झाली आणि त्या सामाजिक क्रांतीची जी बीजं आहेत ती महाराष्ट्रामध्ये सोडा त्या ठिकाणी देखील पेरली गेली नाहीत। आज खरंच सांगतो, म्हणजे आम्ही अभ्यास करत असतो, आज साधारण महाराष्ट्रभरामध्ये 1 कोटी लिंगायत समाज आहे। लिंगायत समाजाची जी लोकसंख्या आहे ती 1 कोटी आहे महाराष्ट्रामध्ये। मला वाटत नाही की त्या 1 कोटीपैकी 10 लाख लोकांना तरी जे आहे बसवांनांविषयी काहीतरी माहिती असेल बाबा। कारण त्या दिवशी मी लेख लिहिला आणि मला कितीतरी जणांचे फोन आले, खूप छान लेख लिहिला, आम्हाला बसवांनांविषयी काहीच माहीत नव्हतं। आता जे माझे मित्र माझ्यासोबत होते ते लिंगायत आहेत हे देखील मला माहीत नव्हतं। त्याच्यानंतर त्यांनी माझा जो आहे तो लेख वाचल्यानंतर मग बसवांनांच्या फोटोसमोर असा हात जोडून फोटो काढून तो फेसबुकवर टाकला आणि त्यावेळेस मला कळालं की ते लिंगायत आहेत बुवा म्हणून।
पण विचार कुठे? विचार कुठंच नाही. बसवांनांनी काय क्रांती केली? बसवांनांनी 12व्या शतकामध्ये जे आहे ते प्रस्थापित, आपण वर्णव्यवस्थेच्या विषयी बोलत असताना, ज्यावेळेस आपण वर्णव्यवस्थेच्या विषयी बोलतो त्यावेळेस बुद्ध सांगतो आपण, महावीर सांगतो आपण, त्याच्यानंतरही अनेक संत महात्मे जे आहे ते 11व्या-12व्या शतकातले म्हणा किंवा अलीकडचे फुले, शाहू, आंबेडकर म्हणा हे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज देखील सांगतो. मात्र ते सांगत असताना बसवांना याच्यामध्ये कुठेच नसतात. आणि मी या स्टेजवरून ही ग्वाही देतो की त्या लिस्टमध्ये जे आहे महाराष्ट्रभर पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही महाराष्ट्रभर जे आहे बसवांना महाराष्ट्रभर पोहोचवणारे आम्ही कोणी नाही. ते त्यांच्या विचारामुळे पोहोचणार आहेत. त्यांचे विचार जे आहेत ते सुंदर आहेत, त्यांचे विचार जे आहेत ते स्पष्ट आहेत आणि ते विचार महाराष्ट्रभरामध्ये पोहोचले पाहिजेत. की लोकांना प्रेरणा कशामधून नक्की मिळणार? मी तर म्हणतो लिंगायत समाज 1 कोटी त्यातले 50 लाख लोकांना जरी बसवांना कळाले तरी मोठी क्रांती जी आहे ती समाजामध्ये घडेल. पण ते पोहोचवले पाहिजेत आणि ते त्या पद्धतीने पोहोचले गेले पाहिजेत. ते फक्त मूर्तीपूजा, व्यक्तिपूजा याच्यापुरते मर्यादित नाही राहिले पाहिजे. ते का नाही राहिले पाहिजे? आता इथे काही जण जिमला वगैरे जात असतील, काही जण, बरोबर आहे, जिमला काही जण जात असतील, काही जण वॉकला जात असतील. वॉकला जात असताना काही जण त्या ठिकाणी व्यायाम करण्याची संसाधनं असतील, त्याच्या संसाधनाचा देखील तुम्ही वापर करत असाल. आता जिमला तुम्ही गेला रोज आणि त्या ठिकाणी असलेल्या वेटच्या मशिनीच्या रोज जाऊन पाया पडला, रोज जाताय तुम्ही जिममध्ये आणि रोज जाऊन त्या मशिनीच्या पाया पडला, त्या वेटच्या डंबेलच्या पाया पडला, तुमच्यामध्ये काही बदल घडणार आहे का? थोडाही बदल घडणार. पण जर ते डंबेल तुम्ही रोज उचलले, जर त्या मशिनीचा रोज वापर केला, ट्रेडमिलवर पळाला, तर तुमच्यामध्ये बदल होईल का? नाही बदल. बरोबर. आता हे जे महामानव आहेत, जसे बसवांनांचं उदाहरण घ्या. बसवांना जे आहे तो एक विचार आहे. त्या विचाराची रोज उठून असं काहीतरी पूजा केली आणि रोज उठून काहीतरी पाया पडले, त्याने काय आपल्या आयुष्यात बदल होणार आहे का? थोडाही नाही होणार. पण त्यांचे विचार आत्मसात ज्यावेळी आपण करू त्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये 100% बदल होणार आहे. तर ज्या पद्धतीने तुम्ही जिममध्ये जाता, जिममध्ये त्या डंबेलच्या पाया न पडता, पडतो आपण, शनिवारी हनुमानाचा दिवस असतो त्या दिवशी पडतो पण आपण पाया, नाही पडत अशातला काही भाग नाही, पडाव्या पाया पण पडाव्या, आदर म्हणून 100% पडाव्या. मात्र ते पडत असताना त्यांचे विचार देखील आपण आत्मसात केलं पाहिजे. आपण निदान 70-90% जे आहे ते विचार आत्मसात केले पाहिजे आणि 10% जे आहे ती पूजा केली पाहिजे. पूजा करू नये अशातला भाग नाही. माझ्या घरामध्ये उमेश सरांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, राजर्षी शाहू महाराजांचा देखील फोटो माझ्या घरात आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा देखील फोटो माझ्या घरात आहे, गौतम बुद्धांची देखील मूर्ती माझ्या घरामध्ये आहे, बाबासाहेब आंबेडकरांची देखील मूर्ती माझ्या घरामध्ये आहे. शोकांतिका ही आहे की बसवेश्वर महाराजांची नाही, पण ती मी माझ्या घरामध्ये आता ठेवणार आहे. त्याच्या बाबतीत देखील मी तुम्हाला सांगतो. तर या पद्धतीने त्या मूर्तीतून म्हणा, त्या प्रतिमेतून म्हणा आपल्याला प्रेरणा मिळत असते. ती प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. मात्र ती प्रेरणा कशासाठी घ्यायची आहे? वैयक्तिक आयुष्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी घ्यायची आहे. बसवेश्वर महाराजांनी वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये जे काम केलं त्या कामामध्ये त्यांनी एक पर्यायच दिला डायरेक्ट लोकांना. आता याच्यामध्ये बरेच मतमतांतरे आहेत की काही जण लिंगायत धर्माची मागणी देखील करतात आणि लिंगायत हा पंथ देखील आहे. पण त्या मला वादामध्ये जायचं नाहीये, कारण की बसवांनांचा विचार हा लिंगायत पंथामध्ये देखील जिवंत राहिला पाहिजे आणि लिंगायत धर्मामध्ये देखील जिवंत राहिला पाहिजे. तो विचार ऍक्च्युअली जिवंत राहिला पाहिजे. तर बसवेश्वर महाराजांनी जे आहे त्यांनी त्या ठिकाणी वर्णव्यवस्थेला पर्याय दिला. मात्र तो कसा दिला याची देखील समीक्षा करणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्यावेळी बसवांनांनी अनुभव मंटपाची ज्यावेळी सुरुवात केली, अनुभव मंटप हे खूप मोठं संशोधन केंद्र आहे त्या काळचं. त्या संशोधन केंद्रावर त्या पद्धतीनं का बोललं जात नाही? सरांना माझा लेख आवडला, काही मुस्लिमांना नाही आवडला सर. त्याच्यामध्ये नमाज वगैरेच्या बाबतीमध्ये मी लिहिलं. आता मी दोन्हीकडून ठोकन काढत असतो, एका ठिकाणी ठोकत नसतो. आता तुम्हाला कळेल थोड्या वेळामध्ये. तर विषय कसा आहे की बसवांनांनी त्या काळामध्ये काय केलं? अनुभव मंटप उभारला. मला असं वाटत नाही की जगामध्ये महिलांनी धर्माचं तत्वज्ञान मांडलं असं एकमेव धर्म जर कुठला असेल ना तो लिंगायत धर्म आहे. मी हे अतिशय खात्रीने सांगतो तुम्हाला की जगामध्ये की एखाद्या, तुम्हाला एक सांगतो, मी गौतम बुद्धांना म्हणायचो की जगामध्ये सत्सद विवेक बुद्धी जागृत करणारी प्रथम व्यक्ती जर कोण असेल तर ती गौतम बुद्ध असेल. गौतम बुद्धांची कृपा करून बसवांनांची तुलना करू नका. कारण आपण म्हणतो गौतम बुद्धांपेक्षा, काही जण म्हणतात. मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की कोणी कुठल्या काळामध्ये काय कार्य केलं जे आहे ते काळानुरूप नका पाहू तुम्ही. काही वेळासाठी त्यांनी ते काम केलं ते महत्वाचं आहे.
कारण की कोणी कधी जन्म घ्यावा हे कोणी ठरवू शकत नाही. जसं आपण म्हणतो का नाही की कोण कुठल्या धर्मामध्ये जन्म घेणार हे आपण ठरवू शकत नाही, तसं कोण कुठल्या काळामध्ये जन्म घ्यावा हे तरी आपण ठरवू शकतो का? गौतम बुद्धांनी जे आहे ते 2500 वर्ष अगोदर जन्म घेतला, बसवांनांनी 12व्या शतकामध्ये जन्म घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते 16व्या शतकामध्ये घेतला, मग फुले शाहू आंबेडकर आपल्याला माहितीच आहे. तर आपण कोण कधी जन्म घ्यावा हे ठरवू शकत नाही. मात्र कोणी त्या काळामध्ये काय कार्य केलं हे मात्र तर आपण जे आहे ते ठासून आणि निक्षून सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. गौतम बुद्ध काय म्हणतात? गौतम बुद्ध म्हणत नाही मला फॉलो करा. गौतम बुद्ध म्हणतात आत्मदीपक भव. गौतम बुद्ध म्हणतात स्वयंप्रकाशित व्हा. आता या ठिकाणी बसवांना तुम्हाला स्वयंप्रकाशित झालेले दिसतात, त्याच्या पुढची पायरी चढलेले बसवांना तुम्हाला दिसतात. बसवांना अनुभव मंडप सुरू करतात. अनुभव मंडपामध्ये चिकित्सा होते तत्वज्ञानाची. त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीची धर्माची जी आहेत ती लोक त्या ठिकाणी येतात. येऊन काय करतात? कोणाचा विचार सर्वात चांगला आहे, कोणाचा विचार सर्वात जास्त दर्जेदार आहे, त्या विचारावर जे आहे त्याची चर्चा होती आणि त्याला त्या ठिकाणी शरण म्हणतो आपण, बरोबर? तर त्या ठिकाणी शरण त्याला म्हणलं जातं. आणि अशा शरण लिहिणाऱ्यांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये 70 पेक्षा जास्त ही महिला आहेत. तेव्हा तुम्हाला सांगतो की बसवांनांच्या शरणांची सुरक्षा करण्याचं काम देखील महिलांनी जास्त केलेलं आहे. ज्यावेळी ते अनुभव मंडप जे जाळलं गेलेलं होतं, तर त्या अनुभव मंडपामधून जे शरणांची सुरक्षा करून जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना निघून जावं लागलं. तर त्या ठिकाणी देखील महिलांनी जे आहे ते पुढाकार घेतलेला होता. एवढं स्वातंत्र्य जे आहे ते बसवांनांनी महिलांना दिलं होतं. हे स्वातंत्र्य तुम्हाला कुठेही मिळालेलं मला तरी दिसलेलं नाही अजूनपर्यंत. आत्ताच्या घडीला जर तुम्ही पाहाल तर काही ठिकाणी म्हणजे प्रार्थनांचे म्हणा, या सगळ्या गोष्टींचे काही धर्मांमध्ये अधिकार वगैरे आहेत. मात्र धर्माचं तत्वज्ञान मांडायचं म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो की महिलांनी जे आहे कुठल्याही धर्माची स्थापना केलेली नाही. महिलांनी कुठलाही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. मात्र या धर्मांची आणि धर्मांनी निर्माण केलेल्या संस्कृतीची जी काही हे म्हणतात काय पालखी, त्या पालखीचे भोई मात्र जे आहे ते महिलांना बनवलं गेलं. तर या पालखीचे भोई महिलांना न बनवता त्या पालखीमध्ये ठेवला जाणारा जो विचार आहे तो विचार लिहिण्यासाठी प्रवृत्त जे आहे ते बसवांनांनी महिलांना केलं. तर त्याच्या अनुभव मंडपामध्ये 70 पेक्षा जास्त या महिला आल्या. महिलांनी आपलं तत्वज्ञान मांडलं आणि ते तत्वज्ञान शरण स्वरूपामध्ये जे आहे ते समाजासमोर आलं. आता या महिला कुठल्या एका विशिष्ट समाजाच्या होत्या का? अजिबात नाही. वेगवेगळ्या समाजाच्या होत्या, वेगवेगळ्या जातीच्या होत्या. आणि ज्या जातींना तुम्ही काहीतरी मागच्या जन्मामध्ये, पूर्वीच्या जन्मामध्ये काहीतरी पाप केला आहे म्हणून तुम्ही या शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्म घेतलाय, असा जो काही विचार आहे तो बसवांनांनी खोडून काढला. आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि जाळल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा कायदा लिहिला. एका दलित म्हणवल्या जाणाऱ्या किंवा शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीने जे आहे, म्हणजे माझी तर तेवढी पात्रताही नाही त्यांच्याविषयी बोलण्याची खरं सांगायला लागलं, परंतु त्या काळामध्ये त्या बोलल्या जाणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते संविधान या देशाचं लिहिलं. परंतु त्याच पद्धतीची नीतिमूल्ये जी आहे ती महिलांकडून लिहून घेण्याचं काम जे आहे ते बसवांनांनी केलं 12व्या शतकामध्ये. या गोष्टी कायम लक्षात ठेवा. मी थोड्या वेळापूर्वी आता बोललो की गौतम बुद्ध जे आहेत ते सत्सद विवेक बुद्धी त्यांनी जागृत केली. बसवांनांनी त्याच्या पुढचं पाऊल घेतलं. मात्र बसवांनांनी हे पाऊल उचलताना महिलांना त्याच्यामध्ये जे आहे ते जाणीवपूर्वक मोठं स्थान बसवांनांनी दिलं. कुठल्याही धर्मामध्ये हे स्थान तुम्हाला मिळणार नाही. तत्वज्ञान धर्माचं तत्वज्ञान मांडण्याचं जे लिंगायत धर्मामध्ये मिळालेलं आहे. आणि मिळत असेल तर कृपा करून मला सांगा अशी माझी विनंती राहील. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहतो की माझ्याही पेक्षा अनुभवी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत की बरेच जण म्हणतात की आत्ताच्या सवर्ण म्हणवल्या जाणाऱ्या आत्ताच्या काळात देखील की त्यांच्यामध्ये पुरोगामी लोक आहेत. हे ब्राह्मण आहेत पण ते पुरोगामी आहेत असं म्हणतात, बरेच जण म्हणतात. परंतु जात सोडण्याचं काम जे आहे ते केलं जात नाही. जात सोडण्याचं की मी जात सोडली, ते जात सोडण्याचं जे काम आहे ना ते बसवांनांनी 12व्या शतकामध्ये केलं होतं. जातच सोडून दिली त्यांनी डायरेक्टली. की बसवांना काय म्हणाले? बसवांना जे आहे ते शैव ब्राह्मण समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. त्याच्यामध्ये पण
खूप काय म्हणतात की मतभेद आहेत. ओके, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये देखील मतभेद आहेत. मात्र त्या काळी सवर्ण म्हणवल्या जाणाऱ्या ज्या आहेत त्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर ते काय म्हणाले की माझा जन्म जो आहे तो मातंगाच्या पोटी झाला. अशी डेअरिंग करण्याचं जे काम आहे ते 12व्या शतकापासून मला नाही वाटत की पूर्ण 19व्या शतकात आत्ता देखील कोणी करत नाही. मी जर समजा एखाद्या विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलोय आणि मी म्हणाल की नाही मी मातंगाचा आहे, मी मातंगाच्या पोटी जन्माला आला, असं कोणी म्हणणार आहे? पण बसवांनांनी 12व्या शतकामध्ये जे आहे जात डायरेक्ट नकारली बसवांनांनी. आणि हे बसवांनाचं जे आहे हे विचारांचं महात्म्य आहे आणि हे विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. याच्याविषयी आपल्याला बोलायला हवं की हे विचार आपल्या जे आहेत ते लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचते. याच्याही पलीकडे जाऊन महात्मा फुलेंमध्ये आणि बसवांनी केलेल्या कामामध्ये काही गोष्टींचं जे आहे ते साम्य काही विचारांमध्ये आहे आणि काही कृतीमध्ये आहे. की बसवांना काय म्हणतात की म्हणजे खरंच म्हणजे मला स्वतःला देखील बोलताना काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑकवर्ड वाटतात, मात्र ज्या लिहिल्या त्या गोष्टी मी सांगतोय. की बसवांना म्हणतात की एका मातंगाच्या घरी असलेला जो सेवक आहे आणि एका ढोराच्या घरी असलेली जी सेविका आहे त्यांच्या काय अनैतिक संबंध, त्यांनी अनैतिक संबंध ठेवले आणि त्यांच्यातून जन्म झालेली मी संतान आहे असे बसवांना म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या एका व्यक्तीला, एका अभ्रकाला, एका अपत्याला किती किंमत दिली याचा विचार करण्याची गोष्ट आहे. बरं, याच्या पुढची पायरी महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये गाठली. महात्मा फुले काय करतात की ज्यावेळी विधवांचं पुनर्विवाह लावला जायचं नाही, त्या विधवांचा जो आहे तो वापर केला जायचा, त्यांच्यावर अत्याचार केले जायचे आणि चुकीच्या पद्धतीने वापर केला जायचा. तर त्याच अनैतिक संबंधातून ज्यावेळी एखादी महिला जी आहे ती गर्भवती राहायची तर ती महिलाकडे पर्याय काय होता, त्या महिला आत्महत्या करायच्या. तर त्या महिलांनी आत्महत्या करू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं की अनैतिक संबंधातून जे आहे ज्या महिलांना त्या पुत्राला म्हणा किंवा त्या याला जन्म द्यायचा आहे त्या अपत्याला, तर त्याच्यासाठी मॅटर्निटी होम जे आहे ते महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये उघडले. आता त्याचंच पुढचं पाऊल जे आहे ते महात्मा फुलेंनी टाकलं. तर ही जी काही शृंखला आहे ही शृंखला लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी बोलतो की जातीभेद जो आहे तो नष्ट झाला पाहिजे, जातींमधून जे आहे माणसामध्ये जे आहे ते भेद नष्ट झाले पाहिजेत. परंतु हे होणार कधी नष्ट, ज्यावेळी ह्यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार होतील. ठीक आहे, हे रोटी बेटी व्यवहारांची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात देखील बसवांनांनी 12व्या शतकामध्ये केली आणि ती बसवांनांनी लादली नाही. बरं का, मी परत एकदा सांगतो की काही व्यक्तींच्या आतमध्ये एक गुण असतो की त्या लोकांच्या विचारांनी जे आहे ते लोक आपोआप प्रभावित होतात. की बसवांनांच्या अनुभव मंडपामध्ये एक ब्राह्मण व्यक्ती होता. आपल्या तिथे कसं आहे, मुलांना मोकळ्या सांडसारखं सोडून दिलेलं असतं. म्हणजे काय की मुलांनी कुठल्याही समाजाची मुलीशी लग्न केले की काही फरक पडत नाही घरच्यांना, पण मुलीने जर लग्न केलं की आमची इज्जत जी आहे ती धोक्यामध्ये येते, लगेच काचेचं भांडं फुटतं, मुलीची इज्जत म्हणजे काचेचं भांडं वगैरे असे विचार आत्ताच्या घडीला देखील आहे. आता त्या हंकारे सरांचं तर काय उतारलंय गेलं 4-5 दिवसांपासून सोशल मीडियावर पूर्ण त्यांनी बघितलेले दिसतंय. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी मोडून काढण्याचं जे काम आहे ते बसवांनाच्या अनुभव मंडपातून स्वतः जे आहे ते लोकांनी केलं. त्या ठिकाणी एक ब्राह्मण व्यक्ती होती, त्या ब्राह्मण व्यक्तीची मुलगी होती. बरं, अप्रोच तरी कोणी करावा, प्रस्ताव तरी कोणी ठेवा, मुलीकडच्याने. मुलीचा बाप स्वतः म्हणतो ब्राह्मण असून की त्या ठिकाणी त्याच अनुभव मंडपामध्ये एका चांभार समाजाचा व्यक्ती होता, त्याचा मुलगा होता आणि त्याला म्हणतो की माझ्या मुलीचा हात जो आहे तो मी तुझ्या मुलीच्या हातामध्ये देतो आणि त्यांचं आपण लग्न लावू. आपण जर जातीभेद मिटवायचा आहे तर तो फक्त विचारांमधून नाही मिटवायचा, तो कृतीमधून मिटवायचा आहे आणि तो कृतीमधून अनुभव मंडपामध्ये 12व्या शतकामध्ये मिटला. तर पण आता मिटतोय का? आता तर जाती अस्मिता एवढ्या तीव्र झाल्यात, म्हणजे आपण डेव्हलप होतोय की मागास होतोय ते कळत नाही. म्हणजे हातामध्ये फक्त मोबाईल आले, तंत्रज्ञान आलंय आपलं, पण डोकं अजून गुहेतच आहे आपलं. एवढा फरक आपल्यामध्ये पडलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बसवांनांनी त्या काळामध्ये केल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं विचार मांडले. हे विचार लोकांपर्यंत का पोहोचले नाही? मी तुम्हाला सांगतो का पोहोचले नाही. कारण ते विचार एवढ्या दिवस मराठीमधून जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. आम्ही मराठी माणसं आहोत. मराठी माणसं ही शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा आहे तो घेऊन जाणारी आहे
आणि हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो वारसा आहे तोच वारसा या मराठी भाषेमध्ये जो आहे तो बसवांनांचा देखील विचार पुढे घेऊन जाईल, ही देखील शाश्वती या ठिकाणी देतो. आणि हा विचार पुढे नेत असताना आपल्याला शिव फुले शाहू आंबेडकर सोडायचेत का? नाही. मी तर म्हणतो तुलना करूच नका. काळानुसार पहा, काळानुसार काय परिस्थिती होती, त्या काळामध्ये काय परिस्थिती होती, या काळामध्ये काय परिस्थिती आहे. कधी कधी काय होतं, आपण महामानवांचे विचार मांडत असताना महामानवांमध्येच काहीतरी स्पर्धा निर्माण करून ठेवतो. आत्ताच्या घडीला तर काय चाललंय, जयंत्यांच्या स्पर्धा चाललेल्या आहेत की तुम्ही शिवजयंती करा, मग आम्ही बाबासाहेबांची करतो. आता बसवांनांच्या जयंतीला अजून तरी साऊंड सिस्टीम लागलेलं मी तर पाहिलं नाहीत बुवा. काही दिवसांनी आता अस्मिता काहीतरी जागृत झाली, बसवांनांच्या पण जयंतीला साऊंड सिस्टमला लागू नये ह्याची आत्तापासूनच काळजी घ्या अशी मी विनंती करतो. तर विचार जे आहेत ते विचार पोहोचवणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला काय झालंय, फक्त स्पर्धा. मी किती मोठी साऊंड सिस्टीम लावतो, तू किती मोठी साऊंड सिस्टीम लावतो. मात्र बसवांनांनी अनुभव मंडपांमधून काय केलं, तू किती मोठा विचार मांडतोय, मी किती मोठा विचार मांडतोय. तो मोठा विचार मांडणं गरजेचं आहे. मोठा विचार कोण मांडतं, तर त्या ठिकाणी सर्व वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी येऊन विचार मांडतात. मला अनुभव मंडपाविषयी एवढं का बोलावं वाटतं, कारण अनुभव मंडपामधूनच जो आहे जो बदल जो घडला त्या काळामध्ये देखील, आणि अनुभव मंडपामधूनच जे विचार निघाले त्या काळामध्ये तेच विचार पुढे प्रसारित झाले. आपण विचार करू शकता की त्या काळामध्ये ज्यावेळी वर्णव्यवस्थेने संपूर्ण समाज बरबटलेला आहे, आता देखील काही खूप चांगली परिस्थिती नाहीये सर. आपण तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणला, मला काही म्हणजे खंडन वगैरे करायचं नाहीये. मात्र आता तर त्या काळामध्ये लोक अंध होते की म्हणायचे की आमच्या मागच्या जन्माचे काहीतरी पाप आहे म्हणून आम्ही या जातीमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या वर्णांमध्ये जन्म घेतला. मात्र आता हे झाले की त्या सगळ्या गोष्टी अस्मितेच्या नावावर लोकांवर थोपवल्या जात आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीची जी पिढी आहे ती 12व्या शतकापेक्षा पण जास्त मूर्ख आहे सर. आणि हे देखील बोलणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की हे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये बदल होणार नाहीये. नाहीतर आपण 12व्या शतकातल्या लोकांना फक्त नावं ठेवत बसायचो. आत्ताच्या घडीला तर मी तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये बसवांनी तर एवढी शरणं वगैरे लिहून ठेवली, एवढं सगळं संशोधन वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या. या सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला करणं सोपं आहे का? वचनं जी आहेत ती बसवांनी लिहिली, ती या काळात देखील मांडणं सोपं आहे का? आत्ताच्या घडीचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? आत्ता जर तुम्ही ती वचनं मांडायला लागला तर लोक काय म्हणतात माहितीये का, हे मुसलमानांना जाऊन सांगा की आधी, त्यांच्यात का बदल करत नाही तुम्ही, आमच्यातच का बदल करताय. मग आता मुसलमानांना सांगायला गेलं की ते काय म्हणतात, तुमको अहमद दिखते का, हिंदू के दिखते नाही का, उनको जाके क्यों नाही बताते तुम्ही. तर आत्ताची पिढी अशी मूर्ख झालेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आत्ताच्या पिढीला बदलणं हे त्या काळातल्या लोकांना बदलण्यापेक्षाही जास्त कठीण आहे. आणि त्याचे जे टास्क आहेत ते जास्त कठीण आहे. कारण की मनुवादी व्यवस्थेने, ज्या मनुवादी व्यवस्थेचं तंत्रज्ञानामध्ये कुठल्याही पद्धतीचं योगदान नाही, कुठल्याही नाविन्य स्वीकारण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं योगदान नाही, ज्या धर्मांधांचं जे अजूनही 1400 वर्ष पूर्वीच्या मानसिकतेमध्ये जगतात त्यांचं देखील कुठल्याही संशोधनामध्ये योगदान नाही, ते लोक तेच तंत्रज्ञान घेतात आणि त्याच तंत्रज्ञानातून जे आहे त्यांचे धर्मांध विचार जे आहे त्याचा प्रसार करतात. या गोष्टी आपण आत्ताच्या घडीला पाहतोय की काही जण वर्णव्यवस्था कशी चांगली आहे हे सांगण्याचा देखील प्रयत्न करतात. आणि त्याचं कौतुक करणारा बहुजन समाज आहे सध्याचा. म्हणजे ज्या बहुजन समाजाला शिक्षण मिळत नव्हतं, ज्या बहुजन समाजाच्या पाठीला खराटा आणि पुढे मडकं लावलेलं होतं, त्या बहुजन समाजाला शिक्षणाने एवढं पुढं पोहोचवलं की आज त्या बहुजन समाजातले लोक कलेक्टर, राष्ट्रपती, आमदार, खासदार, महापौर ही सगळी पदं भूषवतात. आणि तो बहुजन समाज जो आहे आज वर्णव्यवस्था कशी श्रेष्ठ जे आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडतोय. तर त्या समाजाला आपल्याला समजवायचं आहे. त्या काळामध्ये तर अधिकार पण नव्हते, त्याच्यामुळे तो समाज जागृत व्हायचा की आम्हाला खरंच अधिकार नाहीये. पण आत्ताच्या समाजाला अधिकार मिळाल्यामुळे हा समाज कृतज्ञ झालेला आहे. अहो, ते अधिकार मिळालेत कशामुळे तुम्हाला? या महामानवांनी जे आहे ते काम केलं, या महामानवांनी जे आहे खास्ता खाल्ल्या. बसवांनांसारखी व्यक्ती जे आहे त्यांना शरण, म्हणजे खरंच सांगायला गेलं सर, व्यासपीठावर उपस्थित सगळेजण समोर आहेतच, की बसवांना काय गरज होती या गोष्टी सगळ्या करण्याची? सुखवस्तू होते, सुखवस्तू, काहीही गरज नव्हते. ते एका चांगल्या राज्याचे मंत्रीपद भूषवत होते. आत्ताच्या काळामध्ये सांगायला गेलं तर पगार पाणी मस्त व्यवस्थित चाललेला होता, बायका पोरं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं.
अशा माणसाला काय गरज आहे सामाजिक क्रांती करण्याची? गरज काय? काही गरज नाही. का बरं? की एखाद्या चांभार समाजाच्या व्यक्तीने देखील ज्यावेळेस त्यांच्यासाठी चप्पला शिवल्या, त्या चप्पला देखील त्या व्यक्तीला का डोक्यावर घ्याव्याशा वाटल्या? का समानता प्रस्थापित करावीशी वाटली? हा प्रश्न आपल्याला पडायला नको? की बाबा एक सुखवस्तू व्यक्ती, ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दुःख वगैरे किंवा कुठल्याही पद्धतीचा त्रास वगैरे जो आहे तो भोगलेला नाही, त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचं पडलेलं आहे. मात्र आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती आलेली आहे की लोकांच्या घरात खायला नसलं तरी चालतंय, लोकांना त्या ठिकाणी नोकरी नसली तरी चालतंय, मात्र ही वर्ण व्यवस्थेवर आधारित व्यवस्थेचा जो आहे ही लोक पुरस्कार करतात आणि हीच व्यवस्था परत यावी याच्यासाठी जे आहे ते प्रयत्न करतात आपले बहुजन लोक, बहुजन बांधव. याचं खरंच जे आहे ते विशेष वाटतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बसवांना कुठेतरी आपण पोहोचवण्यामध्ये, बसवांनाच नाही बसवांना पोहोचवलं तर मी तर म्हणतो जास्त हार्ड डोस होईल बसवांना पोहोचवल्यानंतर. कारण काय झालंय, शिव फुले शाहू आंबेडकरांचं काय झालंय ते आता रोजचं झालंय. शिव फुले शाहू आंबेडकर रोजचं झालंय. बसवांना ज्यावेळेस तो एक हार्ड स्ट्रोक देतो का, तो हार्ड स्ट्रोक दिला पाहिजे ना आत्ताच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि बसवांना पोहोचवले पाहिजे. का? कारण हा जो लढा आहे आता 12व्या शतकामध्ये 11व्या शतकामध्ये आपल्याला सांगितलं काय जातं, आपल्या देशामध्ये प्रत्येक काळामध्ये जे आहे ती 2 स्वातंत्र्य युद्ध चाललेली होती. त्या स्वातंत्र्य युद्धांच्या बाबतीत जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते ज्यावेळेस ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर बोलले की 2 स्वातंत्र्य कसे. एक स्वातंत्र्य तर राजकीय स्वातंत्र्य होतं, ज्या स्वातंत्र्यासाठी आपण मोगलांशी देखील लढत होतो आणि ब्रिटिशांशी देखील आपण लढलो, ज्या राजकीय स्वातंत्र्यासाठी. ठीक आहे की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचं राज्य असावं त्याच्यासाठी आपण लढलो, बरोबर आहे. आणि दुसरं जे स्वातंत्र्य होतं ते मानव मुक्तीचा जो लढा होता, त्या मानव मुक्तीच्या लढ्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं, त्या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये आम्हाला यश मिळावं, हे एक जे आहे हा एक लढा, हा एक स्वातंत्र्याची जी काही मशाल आहे ती घेऊन रणामध्ये उतरणारे देखील काही लोक होते. आणि त्या मानव मुक्तीच्या मोर्चामध्ये उतरणारे बसवांना त्याचे मुकुटमणी होते असं मी म्हणतो. आणि हा मुकुटमणी आपल्याला वाटतं हे काय, ज्यावेळेस आपण फुले शाहू आंबेडकर सांगायला जातो त्यावेळी हे म्हणतात की त्या काळामध्ये ब्रिटिश होते, मग ब्रिटिशांनी या गोष्टी केल्या. मग बसवण्णाच्या काळामध्ये कोणी काय केलं? वर्णव्यवस्था ही समाजाला लागलेली कीड आहे. एवढंच नाही, जातीभेद देखील समाजाला लागलेली कीड आहे, धर्मभेद देखील समाजाला लागलेली कीड आहे. आपला धर्म, त्या धर्माचा अभिमान बाळगावा का नाही तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला माझ्या धर्माचा काही अभिमान नाही, कारण माझं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. ज्याला बाळगायचं त्यांनी स्वतःहून बाळगून घ्यावं, काही प्रॉब्लेम नाही. मात्र की आपण आपल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना दुसऱ्या धर्माचे काहीतरी शूद्रच म्हणा किंवा दुसऱ्या धर्माच्या लोकांना काही व्हॅल्यूच नाही म्हणा, किंवा आपल्याकडे सगळे काहीतरी विचार आहेत, आपण सर्व गुण संपन्न आहोत, या मानसिकतेतून आपल्याला देखील निघणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या वेळा आम्हाला तर सांगितलं, वर्णव्यवस्थेविषयी बोललात, नाही ऐक पाणी वर्णव्यवस्थेविषयी तुम्ही बोललात, मात्र इस्लाम तरी कुठे परिपूर्ण आहे? इस्लाममध्ये जे आहे, मुस्लिमांमध्ये जे आहे तो मागासलेपणा आहे, 100% मागासलेपणा आहे. आणि आम्ही हा मागासलेपणा मान्य करताना पळून जात नाही, आम्ही ठामपणे तो मान्य करतो. कुठलाही धर्म हा परिपूर्ण नसतो. आज माझे नयूम भाई देखील इथे ऐकायला आलेले आहेत, आता त्यांना माझे विचार माहितीच आहे, त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, खूप व्हायरल झाला होता काही दिवसांपूर्वी. तर आम्ही ह्या गोष्टी मान्य करताना कुठेही नकार देत नाही. मला या ठिकाणी बोलवण्याचं विशेष कारण तेच आहे, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं वाटत असेल मी तुम्हाला काहीतरी वर्णव्यवस्था, बसवांना हा आमच्या आत्मीयतेचा, आमच्या काय म्हणतात मनाच्या अंतर्मनाचा विषय आहे, ते तुम्ही आम्हाला काही बोलला तरी आम्ही त्यांना मानणारच आहोत. आता तुम्ही सोडले तरी आम्ही सोडत नसतो आता. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन कोर विषय काय आहे, तो मुस्लिम समाज सुधारणा चळवळ आहे. मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या माध्यमातून आम्ही ह्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठलाही धर्म, माया मॅडम, परिपूर्ण नाहीये. जरी कोणी इथे येऊन बोलला की त्या ठिकाणी 1400 वर्षापूर्वी जे आहेत, 1400 वर्षापूर्वीचे विचार हे मुकम्मल आहेत, आता सर्व गुण संपन्न आहेत आणि त्या विचारांमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होऊ शकत नाही. आम्ही
त्या विचारांमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होऊ शकत नाही हे मान्य करतो. कारण 1400 वर्षापूर्वीच्या विचारांमध्ये तुम्ही कसा बदल करू शकता? काही जण म्हणतात, तुम्ही म्हणता पुराणामध्ये बदल करा. अरे कुठला मूर्ख माणूस म्हणतोय पुराणामध्ये बदल करा? पुराणामध्ये तुम्ही म्हणजे कुठल्याही धर्मग्रंथात तुम्ही कसा काय बदल करू शकता? तुम्ही भगवद्गीतेचे अध्याय किती आहेत? 18. त्या भगवद्गीतेच्या 18 अध्यायात 19व्या अध्याय टाकू शकता का? किंवा एक अध्याय काढू शकता का? नाही काढू शकत. ज्याने ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, आता माया पंडित मॅडम आहेत या ठिकाणी, त्यांनी एखादं पुस्तक लिहिलंय. आता ते 150 पानाचं पुस्तक आहे, बरोबर? आता ते 150 पानाचं पुस्तक एखादा कोणीतरी उठून 170 पानाचं करू शकतो का मॅडम? नाही करू शकत. ते त्यांनी लिहिलेलं आहे ना. तर कुठलीही गोष्ट जी ज्याने लिहिलेली आहे, जी ज्या काळामध्ये ती तीच राहणार. मात्र ती काळाच्या कसोटीवर जी आहे तिची पडताळणी आणि तपासणी केली जाणार, त्याच्यावर संशोधन केलं जाणार, त्याची चिकित्सा केली जाणार आणि त्याच्यातल्या कालबाह्य ज्या गोष्टी आहेत त्या काळाच्या कसोटीवर नाकारण्याचं जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही आव्हान 100% करणार आणि आम्ही करतो. याही काळामध्ये करतो. आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आहे ते काम आहे, पण ते कसं काम आहे ते देखील आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही गेल्या 10 वर्षापासून जे आहे ते आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम राबवतो. आता हा उपक्रम राबवतो म्हणजे आपण काय करतो? तुम्हाला बकरी ईद तर माहिती असेल सगळ्यांना. बकरी ईद सगळ्यांना माहिती असेल, बरोबर? त्या बकरी ईदच्या दिवशी जे आहे ते बोकडाचा जो आहे तो त्या ठिकाणी कुर्बानी दिली जाते. आता काही जण त्याला बळी म्हणतात, मग या ठिकाणी कुर्बानी म्हणतात. मात्र कापला जातो बोकड, त्याच्यामध्ये काही वेगळं काही होत नाही, बरोबर आहे? तर कुर्बानी दिली जाते बोकडाची. तर त्या ठिकाणी आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी सुरू केली. त्याच ज्या आहे त्या कुर्बानी दिल्या जाणाऱ्या बोकडाची जी रक्कम आहे ती घेऊन आपण तीच रक्कम जे गरजू विद्यार्थी आहेत, जे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही, ज्यांची आर्थिक चणचणीमुळे शिक्षण थांबतं, त्या विद्यार्थ्यांना जे आहे त्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही करतो. आणि गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो. आतापर्यंत आम्ही साधारण 4000 विद्यार्थ्यांना जी आहे ती मदत केलेली आहे सर. आणि महाराष्ट्रभरामध्ये हा उपक्रम पोहोचलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की हा पैगंबर शेख आहे, हा एकटाच काहीतरी करतोय, ह्याला कोण सपोर्ट करतोय? तर ह्या देखील गैरसमजामध्ये कृपा करून राहू नका. महाराष्ट्रभरामधून जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये, मी मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हणत, चांगल्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुस्लिम समाज या उपक्रमामध्ये सामील होतो आणि या उपक्रमाला जे आहे ते समर्थन देतो. मागच्याच वर्षीची गोष्ट सांगतो सर, की आपलं वर्धा जो आहे तो जिल्हा, त्या वर्धा जिल्ह्यामध्ये एका सरकारी कामावर असणाऱ्या एका व्यक्तीने जे आहे त्यांच्या घरामधून जे आहे ते कुर्बानीची रक्कम काढली 18,000 रुपये जे आहे. आणि त्या 18,000 रुपयाची जी पुस्तकं आहेत त्यांनी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले. हा जो बदल आहे, हा बदल घडवण्याचं जे काम आहे ते आम्ही करतो. आता फक्त आम्ही इथपर्यंतच थांबतो का? आम्ही नाही थांबत. तुम्हाला सांगतो, आम्ही शिवराय जन्मावे शेजारच्या घरात या विचारांचे नाही. म्हणजे धर्माची चिकित्सा व्हावी पण ती शेजारच्या धर्माची व्हावी या विचारांचे आम्ही अजिबात नाहीये. आम्ही आधी आमच्या धर्माची चिकित्सा करणार आणि त्याच्यानंतर ते बघून जर दुसऱ्यांना वाटलं की बाबा आपण पण असं काहीतरी गाढवपण आपलं शहाणपणा जो आहे तो करायला पाहिजे, तर त्याच्यानंतर त्यांनी त्या गोष्टी करू शकतात. आता हे कसं आहे, आता चिकित्सा का करावी याच्या मागचं कारण देखील सांगतो. कारण स्वधर्माची चिकित्सा केल्यानंतर समाजामध्ये सुधारणा पण होते, बरोबर आहे? आपल्या समाजातली धर्मांधता देखील कमी होते आणि इतर समाजाचा देखील आपल्या धर्मियांकडे पाहण्याचा जो आहे तो दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे माणसाने इतर धर्मांवरती काहीतरी टीका टिप्पणी करत बसण्यापेक्षा आपल्या धर्मामध्ये काय सुधारणा करता येते, आपल्या धर्मामध्ये काय चिकित्सा करता येते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता एका मुलाखतीमध्ये मला असं प्रश्न विचारला की तुम्हाला असं का वाटतं करावं? मी म्हणलं तुम्हाला ते टोपी विकणारा माणूस आणि माकडाची गोष्ट माहिती आहे का? म्हणले हो माहिती आहे. म्हणलं एक टोपी विकणारा माणूस असतो आणि तो त्याची पेटी असते टोप्यांची आणि तो एका झाडाखाली झोपतो आणि माकडे येतात, मग ती पेटी उचलतात आणि ते पेटीत तोडतात, पेटीतल्या टोप्या घालतात आणि टोप्या घालून ते झाडावर जाऊन बसतात. आणि झाडावर जाऊन बसतात तर मग तो माणूस थोड्या वेळाने उठतो आणि तो बघतो की अरे माझ्या सगळ्या टोप्या ज्या आहेत त्या माकडाने घेऊन गेल्या. मग तो काय करतो, खालनं दगड उचलतो, काठ्या उचलतो, त्या माकडांना फेकून मारतो. मग माकड पण काय करतात, वरनं काहीतरी फळं मारा, काहीतरी काठ्या मारा फेकून मारतात. मग हा काय माणूस विचार करतो की तो स्वतःची जी टोपी आहे ती काढतो आणि ती खाली फेकतो. आणि तो जशी खाली फेकतो टोपी, तशी ती माकडं जी आहेत ती माकडं देखील स्वतःची टोपी खालून फेकतात. तर ती जी टोपी आहे ना, ती टोपी आपली धर्मांधता आहे. तर ती जी धर्मांधता आहे स्वतःच्या आतमधली, ती अगोदर काढून आपल्याला खाली फेकायची. आता ती ज्यावेळेस धर्मांधता आपण फेकतो त्यावेळेस इतर धर्मातले, आता आपण त्यांना माकडं नाही नको म्हणायला, म्हणजे मी पण माकडच आहे ना, मग
तर इतर धर्मातली जी लोक आहेत ती देखील स्वतःची जी आहे ती धर्मांधता जी आहे ती काढून खाली फेकतात. तर हे अनुभव आम्ही जे आहे ते मागील काही काळापासून घेत आहोत. मग हे करत असताना आम्ही थोड्या वेळापूर्वी सर बोलले की बुरख्याच्या विरोधातले जे आहे त्यांचे खूप सारी मतं वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी व्हायरल मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या. हो झाल्या, 100% झाल्या. आणि त्या गोष्टीपासून आपण कधी माघार बिगार घेत नाही बरं का. कुठेही जाऊ दे, ओपनली फिरतो आपण, जे काय आहे ते आता पण बघितले सगळ्यांनी काय आहे काय नाही. आपण मरण्याला बिरण्याला काही घाबरत नाही या गोष्टीबाबत. तर विषय कसा आहे की अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळी बुरखा घातला नाही म्हणून एखाद्या महिलेची हत्या केली जाते, त्यावेळी माझी बायको समोरच बसलेली आहे. पहिलंच भाषण आहे माझी बायको समोर बसलेली, माहितीये का. म्हणजे पहिलं भाषण आहे. एवढं कधी मी भाषणाला घेऊन आलो नाही. आज तिचं नाव घेतलं पाहिजे ना, तर ती घरात घ्यायची नाही. तर पहिलंच भाषण आहे, तिला घेऊन आलो मी. तर तिला मी त्यावेळेस अजूनही 2021 सालची ती गोष्ट आहे बहुतेक की हा नाही ठीक आहे बस हा की तिने आता हिजाब घातलेला आहे. तो बुरखा नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो. बुरखा आणि हिजाब या दोन गोष्टी वेगळ्या असतात. जसं आपण पदर घेतो त्या टाईपचा तो विषय असतो. तर 2021 साली अफगाणिस्तानमध्ये माया मॅडम की महिलेला एका गोळी घातली गेली की तिने बुरखा घातला नाही म्हणून. मी माझ्या बायकोला अजूनही मला तो क्षण आठवतो की आम्ही रूममध्ये बसलो होतो. माझ्या बायकोला मी दाखवलं, म्हणलं की अफगाणिस्तानमध्ये एका जे आहे ते महिलेला बुरखा घातला नाही म्हणून गोळी घातली. तर म्हणलं तू आजपासून जे आहे तो बुरखा घालणं बंद कर. तर तिने देखील ऐकलं आणि तिने त्या दिवशीपासून जो आहे तो बुरखा नाकारलेला आहे. त्याच्यामध्ये तिचं देखील कौतुक. आणि या गोष्टी ओपन प्लॅटफॉर्मवर मांडलेल्या आहेत. उमेश सर बघत आहेत सगळ्या गोष्टी. इराणमध्ये हिजाबच्या विरोधात ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला देखील मला वाटतं महाराष्ट्रभरातून सपोर्ट करणारा पैगंबर शेख हा पहिला व्यक्ती होता. आणि त्याच्या विरोधामध्ये प्रखर जो आहे तो लेख लिहिला होता. आणि त्या लेखामध्ये इथल्या मुस्लिम पुरुषांना जे आहे, मुस्लिम महिलांना आव्हान करून जे आहे मुस्लिम पुरुषांना टोमणे घातलेले होते की ज्यावेळी कर्नाटकमध्ये एक प्रकरण झालं होतं एका कॉलेजमध्ये जे आहे ज्या ठिकाणी ड्रेस कोड असतो तिथे हिजाब बुरखा घालून दिला नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही रस्त्यावर आलात महाराष्ट्रभरामध्ये. आज हजारो महिला इराणमध्ये हिजाब घातला नाही म्हणून मारल्या जातात. आज तुम्ही कुठं रस्त्यावर आहात तुम्ही, हा प्रश्न विचारणारा मी होतो. त्याच्याही पलीकडे जाऊन मी हे देखील सांगितलं की तुमच्या घरातले पुरुष हे तुम्हाला सांगणार नाहीत. कशासाठी सांगतील ते, काय गरज पडली त्यांना सांगण्याची. ते का सांगणार नाहीत, कारण त्यांना त्या गोष्टी बंधनात ठेवायच्या. आता तुम्हाला असं वाटेल की काही जण मला म्हणतात की आमच्या घरामध्ये जे आहे ते कुणी जबरदस्ती करत नाही, स्वेच्छेनेच घालतात. 100% स्वेच्छेनेच घालतात. इथे देखील लग्न करताना काही पुरुष म्हणतातच नाही लग्नानंतर साडी घालावी लागेल. तो तसाच प्रकार आहे की लग्नानंतर बुरखा घालावा लागेल. तर इथे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की आपण काहीतरी खूप धुतल्या तांदळाच्या आहोत अशा आविर्भावामध्ये राहू नका. आपण देखील तेच आहोत. कुठे ना कुठेतरी जे आहे ते महिलांना काहीतरी अंकुश लावायचा आणि मग तो अंकुश लावून काहीतरी ओपन प्लॅटफॉर्मवर येऊन बोलायचं की आम्ही तर खूप काहीतरी स्त्रियांचं काहीतरी बाबा स्वातंत्र्य देतोय, आम्ही स्त्रियांना खूप काहीतरी फ्रीडम देतोय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हा माझ्या बायकोचे भांडणं होतात 100%, पण ते कशामुळे होतात, ती ते विचार फॉलो करत नाही त्याच्यामुळे होतात. तिला एका काहीतरी संकुचित विचारांमध्ये अडकवण्यासाठी आमची कधीही वादविवाद होते. मला वाटत नाही की जेवढे वादविवाद आमच्या आजपर्यंत घरामध्ये चर्चा वगैरे आमच्या दोघांच्या होतात ते याच्याचमुळे होतात की ते विचार फॉलो गेले पाहिजेत. आपण पुरोगामित्व जे आहे ते सुधारणावाद जो आहे तो स्वीकारला गेला पाहिजे. त्याच्यासाठी वाद होत असतात. वाद ह्याच्यासाठी होत नसतात की तू घरातून बाहेर जाताना बुरखा घातलाच पाहिजे, तू अशाच पद्धतीनं वागलंच पाहिजे, तू रस्त्याने जाताना नजर खाली ठेवलीच पाहिजे आणि तू या ठिकाणी जे मोबाईल अशाच पद्धतीने वापरला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या घरामध्ये वाद होत नाहीत बरं आणि कधी होणार पण नाही. बरोबर का. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, बुरख्याचा हा विषय झाला, बऱ्याच जणांचे फोन आले, खूप जणांनी धमक्या वगैरे सगळ्या गोष्टी देऊन बसले. मात्र प्रत्येक वर्षी जो आहे तो आपण हा विषय प्रकर्षाने मांडतो. का मांडतो, कारण लेख लिहून काही खूप मोठी सामाजिक क्रांती होत नसते किंवा एक पुस्तक लिहून कुठली काहीतरी सामाजिक क्रांती होत नसते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि याच्यावर सतत प्रहार करावा लागतो. त्यांना जे या पद्धतीचे मूलतत्ववादी विचार मांडतात त्यांचं सलग त्या गोष्टी सुरू असतात. बरं, त्यांच्याकडे जे आहेत ते प्लॅटफॉर्म रेडी आहे.
रेडी का आहे? त्यांच्याकडे मशिदी रेडी आहे, त्यांच्याकडे जो समूह आहे तो रेडी आहे. त्या समूहाच्या बाबतीत 50% पेक्षा जास्त आदर ऑलरेडी त्यांच्या बाबतीत असतो, बरोबर. आणि हे काहीतरी धर्मकार्य करतात, हे काहीतरी धर्माचा आदर करतात, आम्हाला देखील आमचा स्वाभिमान काहीतरी निर्माण करायला सांगतात, म्हणून त्यांना त्या गोष्टी जास्त चांगल्या वाटतात, बरोबर. मात्र आपण काय सांगतो? आपण सांगतो की ज्या गोष्टी आता या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मीयतेने आणि समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजे मला म्हणायचंय काय की एखादा माणूस समजा गेली 30 वर्षापासून मशिदीमध्ये जातोय, 30 वर्षापासून मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण करतोय, आणि त्या ठिकाणी जर त्याला एका विशिष्ट विचार सांगितले जात असेल तर तो माझ्यासारख्या गाढवाचं काय ऐकेल? मी काहीतरी उठून आलोय आणि मी काहीतरी त्याला सांगतोय, त्याने का ऐकावं? कारण तो गेल्या 20-25 वर्षापासून त्या गोष्टी ऐकतोय ना, आणि त्या गोष्टींचा पगडा त्याच्यावर आहे. मग आपल्याला देखील त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्याची आणि सहन करण्याची देखील जी आहे ती ताकद, क्षमता असली पाहिजे. आता ती क्षमता कुठपर्यंत जाते? ती ताकद मग माझं लग्न म्हणण्यापर्यंत जाते. मग आता आपण मागच्या वेळी मी माझ्या बायकोचा बुरखा बंद केला म्हणून पारनेरमध्ये भाषण केलं, आणि त्या भाषणानंतर सातारामधून माझे सासू सासरे जिथं काम करतात तिथं फोन मग की तुमच्या जावयांना समजवा आणि लग्न मोडा यांचं. तर ह्या सगळ्या गोष्टी देखील ज्या आहेत ती सहन करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर, आणि तरच या चळवळीमध्ये सामील व्हा, हे देखील तितकंच सांगणं गरजेचं आहे. आज आपल्याला वाटतं की आपण काहीतरी महिलांना स्वातंत्र्य देतोय, नाही देत. आपण प्रत्येकांचं जे बोजा आहे ते त्यांच्यावर लादूनच ठेवलेलं आहे. आता भांडणं वगैरे करू नका. इथं दुसरे नवरा बायको आलेले असतील तर त्यांच्यात काहीतरी भांडणं व्हायची, मी बोलले, तर तसं काही करू नका. तर विषय असा आहे की बसवांनांनी जे आहे ते महिलांना धार्मिक तत्वज्ञान मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं, धर्माची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्य दिलं. ज्या महिलांना शूद्रांना तर प्रवेश मिळतच नव्हता मंदिरात म्हणा किंवा धार्मिक तत्वज्ञानाच्या ह्याच्यावर, पण महिलांना तर कुठलंच कशातच स्थान नव्हतं. त्याही महिलांना धार्मिक तत्वज्ञान मांडण्याचा जे आहे ते बसवांनांनी त्या ठिकाणी अधिकार दिला. आज त्या महिलांवर जे आहे ते आपण प्रत्येकांचं ओझं लादू का? कशासाठी लादायचंय? आता मी माझ्या बायकोचे जोडवे देखील बंद केले. आता जोडवे कधी बंद केले? जोडवे बंद केले ते लग्नाच्या 4-5व्या दिवशी जोडवे बंद केले असतील बहुतेक, की 4-5 दिवस झाले, आणि त्यानंतर बहुतेक मी 1-2 दिवस जोडवे माझ्या ह्या बोटामध्ये जे आहे ते घातले होते, दोन्ही जोडवे जे आहेत. आणि म्हणलं माझं पण या ठिकाणी मला पण काहीतरी अनकम्फर्टेबल फील होतं, म्हणलं तू पण घालू नको, म्हणलं मी पण घालत नाही. आता पुरुषांना अशा पद्धतीच्या गोष्टी दिलेल्या आहेत का दिलेल्या नाहीत? लग्न झाल्यावर तुम्ही घालता जोडवे? एक पाय पुढं करून लगेच लग्न झाले माझं, असं करतो का पुरुष? महिलांनीच ते करावं. महिलांनीच आपलं लायसन ज्याला म्हणतो ते वागवावं. हा, महिलांनीच जे आहे ते लावावं. कोण दुसरं कोण? मग आता ह्या गोष्टी मुस्लिमांना सांगितल्यावर नाही भाई, मुस्लिम म्हणतात की हमारे में हाय छू, हमारे में जोडवे नाही. आज 99% मुस्लिम महिला जोडवे घालतात का नाही घालत? तुम्ही देखील पाहता 99% मुस्लिम महिला जोडवे घालतात. आता जोडवे ह्या इथल्या संस्कृतीचा भाग आहे असं आपण म्हणू. भले ती संस्कृती लादलेली असो, महिला आता त्या फॅशन म्हणून काहीतरी काय सोनाराच्या चांदीच्या दुकानात जाऊन घेतली असतील, ते घालत असतील आता त्याला फॅशन म्हणून. पण ठीक आहे, ते त्या काळामध्ये कशासाठी घालत होते हे सगळ्यांनाच माहिती, की महिलेने कुठं जावं, टाक टाक आवाज यावा आणि आम्हाला कळावं की बाबा महिला चाललेली आहे म्हणून. त्यासाठी महिलांना ते दिलेलं आहे. मग त्याच गोष्टी ज्या आहेत महिला आज फॅशनच्या नावावर वागवत आहे. हा बदल झालेला आहे, बरोबर ना? तर मी तुम्हाला तेच सांगतो, ज्या गुलामीच्या जोखडातून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याच गोष्टी आपण आज अस्मितेच्या किंवा आता फॅशनच्या नावावर जे आहे ते आपण स्वतःवर लादत घेत आहोत. आता नवीन बाई तोच विषय की हमारे में नहीं पहनते, पण जोडवे घालतात, गळ्यातला घालतात, घंटन बिंड, किधर जाने का रहेगा तो लच्चा बिच्चा, बरोबर केलं सगळं लागतच का नाही, घालून निघतात. पण टिकली लावायचं म्हणले की लगेच धर्म धोक्यात येतो. येतो का नाही येतो? मग मी मुस्लिम महिला आणि टिकली हा लेख लिहिला की मुस्लिम महिला टिकली का लावू शकत नाही. म्हणलं बघा, म्हणलं मुस्लिम महिलांनी टिकली लावल्यावर काय धर्म वगैरे धोक्यात येत नाही. म्हणलं लावू शकता टिकली. माझ्या बायकोला पण मी म्हणलं लावायची लावती. म्हणलं आता काय असतं, तुम्हाला लहानपणापासून जे आहे ते शिकवलेलं गेलेलं असतं की आता टिकली कैसी का लगा, अच्छा नहीं दिखता, कैसे दिखता हो, अलग अलग दिखता, गैरन के जैसे दिखता, हिंदू के जैसा दिखता, बरोबर का नाही? मग ते डोक्यामध्ये प्रभाव आहे ना, तो लहानपणापासून प्रभाव आहे तो.
तर तो निघणं लवकर सहज शक्य नसतं, त्यातून निघायला खूप वेळ जातो. आणि या सगळ्या प्रवासाची सोबती ती आहे, तिला सगळं माहिती आहे की माझ्यामध्ये काय काय बदल झाला. गेल्या 7 वर्षापूर्वी मी कसा होतो, मी पण असाच होतो सर. सब परिपूर्ण है, हमारा सब सच्चा है. इस्लाम में, कुरान में कौन सी बात जो है वो कालबाह्य हो दिखाओ, मैं बताता नाही हो. आज मीच पुराणातल्या कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या कालबाह्य सांगत असतो. पुराणातल्या या गोष्टी ज्या आहेत कालबाह्य इन द सेन्स, मला म्हणायचं काय, आपण कुठल्याही धर्मग्रंथाचा अनादर करत नाही आहोत. आपल्याला हे म्हणायचं की त्या काळामध्ये त्या परिस्थितीनुसार ज्या आहेत त्या गोष्टी आल्या, त्या या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीत, कशाही परिस्थितीमध्ये लागू होत नाही. का लागू होत नाही याच्या मागचं छोटंसं उदाहरण देतो की माणसामध्ये कसा बदल झाला. म्हणजे विशेष वाटतं मला की 12व्या शतकामध्ये महिलांनी तत्वज्ञान मांडलं. मला तर ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, विश्वासच बसत नाही. आणि काही काही गोष्टींवर तर आणखीन काही विश्वास बसत नाही. माहितीये का की गौतम बुद्धांपासून, चार्वाक म्हणा, महावीर म्हणा, गौतम बुद्ध म्हणा, आणि 11व्या शतकांपासून तर संतांची रांगच जी आहे ती लागलेली आहे. एवढं खरंच संत साहित्य विचारांचं जे लेणं आपल्याकडे खरंच आहे का? खरंच एवढी वैचारिक क्रांती झाली होती का? ही आत्ताची परिस्थिती पाहून माझ्यासारख्या माणसाला वाटतं. मला तर वाटतं असं काही झालेलंच नसावं. कारण आत्ताची जास्तीत जास्त लोक जे आहेत ती फॉलो न करण्याकडे जो आहे तो जास्त कल आहे. फॉलो न करण्याकडे की त्याच्यात पण काय विषय की तुकाराम महाराज घ्या. मग तुकाराम महाराजांचे अभंग मांडतील फेसबुकवर. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी. आता कारमध्ये देखील माझ्या साडूला मी सांगितलं, म्हणलं आम्ही या विचारांचे आहोत बा. पण वारीमध्ये जायचं म्हणलं की नको म्हणतात. उमेश सर, तुम्ही कोल्हापूरमधील ती एक कॅपेबल व्यक्ती आहे जी याच्यावर काम करू शकते. मी तुम्हाला सांगतो की वारीची, संतांची जी परंपरा आहे, तिचं नाव घेतो थोड्या वेळाने. माझ्या दुसऱ्या मुलीच्या नावाची खूप ट्रॅजेडी होती, तुम्हाला सांगतो. हा, की संतांनी जे आहे ती सगळ्या संतांनी A to Z कुठलेही संत शोधून काढा तुम्ही. भले महाराष्ट्रातले असू दे, महाराष्ट्रातल्या बाहेरचे असू दे, त्या सगळ्या संतांनी पुरोगामी विचार मांडले का नाही? पुरोगामी विचार, जे विचार संतांनी मांडले त्याच विचारांवर आधारित म्हणा किंवा त्याच्याशी संलग्न संविधानाची मांडणी आहे का नाही? संविधानाने तेच अधिकार, जे अधिकाराची मागणी संतांनी आपल्या वाणीतून, आपल्या लेखणीतून केली, तेच विचार तुम्हाला संविधानामध्ये दिसतात का नाही? बरोबर आहे. आता या संतांनी, हे संत पुरोगामी विचार मांडणारे आणि त्यांची वारी कॅप्चर करणारे प्रतिगामी, त्यांच्या वारीचे रथावर बसणारे प्रतिगामी, हे कसं काय हो तुम्ही सहन करता? हा प्रश्न आहे माझा. ही वारी ही पुरोगामींनी सोडली म्हणून ती वारी प्रतिगामींनी हायजॅक केली. ही वारी कोणाची आहे सर? ही वारी आहे पुरोगामींची आहे. ही वारी सुधारणावाद्यांची आहे, नवीन विचार मांडणाऱ्यांची आहे. ही वारी प्रतिगाम्यांची कुठेही नाही, मनुवाद्यांची नाही, चातुर्वर्ण मानणाऱ्यांची नाही, जातीभेद मानणाऱ्यांची नाही, धर्मभेद मानणाऱ्यांची नाही. ही वारी आहे सुधारणावाद्यांची आणि पुरोगाम्यांची. पण पुरोगाम्यांना 2 किलोमीटर चालायचं म्हणलं की नको. चालतात का पुरोगामी 2 किलोमीटर? नाही. पालखीला थोडा खांदा लावायचा म्हणला की नको. आणि मग कुठंतरी न्यूजवर दिसलं की एखाद्या मनुवादी कार्ट त्या पालखीवर त्या ठिकाणी, रथाच्या ठिकाणी बसले आणि तो त्या रथाचं, ज्या तुकाराम महाराजांनी वर्णव्यवस्थेचं खंडन केलं, त्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य ती व्यक्ती करते जी व्यक्ती वर्णव्यवस्थेचं समर्थन करते. अहो, ह्याच्यापेक्षा मोठा तुकाराम महाराजांच्या विचारांचा पराभव अजून महाराष्ट्रात काय असू शकतो? आणि हा पराभव कोणामुळे झाला माहितीये? हा पराभव पुरोगामींमुळे झालेला आहे. हा पराभव प्रतिगामींमुळे झालेला नाहीये. पुरोगाम्यांना 2 किलोमीटर चालायला नको नाही, तेव्हा आपण वेगवेगळे फॅन्सी ड्रेस वगैरे घालू, पण एखाद दिवस वारीचा धोतर म्हणा, पंचा म्हणा घालायला नको, गांधी टोपी घालायला नको. काय प्रॉब्लेम आहे घातला तर बाबा? 1 दिवस 2 दिवस घातला, प्रॉब्लेम काय झाला लगेच? त्या संत महात्म्यांनी तुमच्यासाठी विचार मांडले ना, तुम्हालाच अधिकार. बरं, तुम्हालाच त्यांचे ते आम्हा घरी धन शब्दाची तर शस्त्रे, काय शब्दाची तर रत्ने, शब्दाची तर शस्त्रे यत्ने करू वगैरे, हे सगळे लिहिता तुम्ही. मग त्यांच्याच वारीमध्ये, त्यांच्याच पालखीमध्ये तुम्हाला यायला लाज वाटते? विशेष वाटतं मला. म्हणून उमेश पवार सर मगाशी म्हणाले की ते हजारो लोक तुमच्या मागे आहेत या ठिकाणी. माझी अशी अपेक्षा आहे, या सगळ्या लोकांना वारीमध्ये सामील व्हायला सांगा.
ही वारी जी आहे ते भले पुण्यामध्ये 1 दिवस असू द्या, 2 दिवस असू द्या, आम्ही त्या ठिकाणी संविधानाची दिंडी काढतो वारीमध्ये. त्या वारीमध्ये आम्ही असतो, आम्ही संवैधानिक विचार सांगतो आणि कोणी सांगायला नाही म्हणत नाही, ऐकतात लोक. पण जर तुम्ही सांगितलं नाही तर त्या ठिकाणी कुठले लोक येणार? तेच मनुवादाचं समर्थन करणारे. यांच्याकडे काहीही नाहीये, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, यांच्याकडे काहीही नाहीये. जे काही आहे ते सगळं तुमचं आहे, सुधारणावाद्यांचं आहे. मध्ये निखिल वागळेंवर पुण्यामध्ये हल्ला झाला होता. साधारण 4-5 हजार लोक होते त्या सभागृहामध्ये, आणि त्या सभागृहामध्ये पैगंबर शेख नावाचा एकच व्यक्ती होता जो भगवी टोपी घातलेला होता, एकच व्यक्ती. तर त्या भगव्या टोपीकडे पाहून काही जण म्हणाले, हे सांगायचं आहे, हे बजरंग दलाच आहे, हा काहीतरी जय श्रीरामच्या घोषणा देईल, हा काहीतरी चप्पल फेकून मारेल. विचार करा, हा भगवा रंग तुम्ही बदनाम होऊ दिला का नाही उमेश सर? हा भगवा रंग कोणाचा आहे? हा भगवा रंग बुद्धांचा आहे. हा भगवा रंग वारकरी संत परंपरेचा आहे. हा भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे. हा भगवा रंग एवढा बदनाम झाला, आणि त्याच्यावर मग मी त्यावेळेस दिलं की भगव्या रंगाची एलर्जी बाळगू नका. भगवा रंग आपला आहे, त्यांचा आहे का भगवा रंग? अजिबात नाहीये त्यांचा. पण तुम्ही बाळगत नाही, तुम्हाला त्याची काहीतरी लाज वाटते, मग ते ऐकत उचलून घेऊन जातात. तुम्ही देता कशाला? उद्या गांधी टोपी पण घेऊन जातील. एक लक्षात घ्या तुम्ही, ही जी काही व्यवस्थेचे मारेकरी आहेत, हे व्यवस्थेचे मारेकरी तुमची एक प्रतीक जी आहेत ते हायजॅक करतात. त्या प्रतीकांच्या समोर हात जोडून उभं राहतात, अगदी लंडन मध्ये पण, बरोबर का नाही? आणि भारतामध्ये त्याच विचारांना तिलांजली देतात. मला काही दुसरा शब्द नाही वापरायचा, पण तिलांजली देतात, बरोबर आहे? तर ती तिलांजली देताना आपण पाहतो, का पाहतो? कारण ते विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ते विचार जे आहेत ते लोकांना समजत नाहीत, माहिती नाही. तर ते विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आपण घरामध्ये देखील बसवांनांची जयंती जर साजरी करत असू तर बसवांनांचा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना तरी आपण एक विचार सांगतोय का? खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल मी असल्या काहीतरी गोष्टी करत नाही, तर या आविर्भावात राहू नका. माझ्या घरामध्ये यावेळेस रमजान ईद होती. या रमजान ईदला महात्मा ज्योतिबा फुलेंची देखील जयंती होती. साधारण 200 लोकांना महात्मा ज्योतिबा फुलेंची रीतसर पुस्तकं दिलीत मी घरी आलेलं. आम्ही काय केलं? आम्ही विचारांची जयंती साजरी केली. का केली विचारांची जयंती साजरी? काय करणार आहोत त्या प्रतिमा पूजून आपण? जर विचारच राहिला नाही तर आम्ही त्या प्रतिमेला पूजणार, त्या प्रतिमेसमोर पाया पडणार आणि त्या विचारांचा जो आहे तो खून करणार आपण. त्याच्यासाठी आपण हे विचार जे आहेत ते तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले पाहिजे. आता बसवांनांनी 12व्या शतकामध्ये जे आहे ते जातीभेद जे आहे ते जातींमध्ये लग्न लावून म्हणा, रोटीबेटी व्यवहार करून जे आहे ते मिटवण्याचा प्रयत्न केला. मी बसवांनांचा छोटासा एक पाईक म्हणून जे आहे ते धर्मावरून कोणाचं नाव ओळखलं जाऊ नये या पद्धतीनं मी एक छोटासा प्रयत्न केला. आणि माझ्या मुलीचं जे नाव आहे ते मी आकांक्षा ठेवलं. मी तुम्हाला सांगतोय ना, मी बोले तैसा चाले असा माणूस आहे. माझी पावलं बिवलं काही वंदावू नका, ठीक आहे? तर मी बोले तैसा चाले. मी आधी बोलणार, मी आधी करणार आणि मग नंतर सांगणार की मी हे केलेलं आहे. माझ्या मुलीचं नाव मी आकांक्षा ठेवलं. पर बर्थ सर्टिफिकेट बनवसपर्यंत सगळ्या गोष्टीचा फॉलोअप पण घेतला. खरंच बाबा तेच नाव टाकतात का? बर्थ सर्टिफिकेट मागचं 2 आठवड्यापूर्वी आलेलं आहे, तर हाय आकांक्षाच नाव आहे मुलीचं, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर त्याच्यावरून देखील ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटते की या सोप्या असतात ताई, पण अजिबात सोप्या नसतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी. तुम्हाला मी सांगतो, तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचं नाव आयशा ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, मग तुम्हाला कळेल की काय बाजार होतो. आपल्याला वाटतं की लोक धर्माला चिकटलेले नाहीत, बुरसटलेल्या विचारांना चिकटलेले नाहीत. मात्र ज्यावेळेस तुम्ही असे काहीतरी निर्णय घ्यायला सुरुवात करता त्यावेळी जो आहे तो समाजाचा, घरातल्या देखील माणसांचा जो आहे तो खरा चेहरा समोर येतो की आपण अजूनही त्यातच डुबलेला आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हा जो काही प्रवास आहे हा प्रवास सोपा नसतो. मात्र हा प्रवास करताना संत महात्म्यांना आपण कायम जे आहे ते आदर्श ठेवलं पाहिजे. का आदर्श ठेवलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो की बसवांनांविषयी तर तुम्हाला बऱ्याच माहित आहे की बसवांनांचा जो आहे तो अनुभव मंडप जो आहे तो जाळून टाकण्यात आला होता. त्यांची जी वचनं आहेत ती वचनं देखील कित्येक जाळून टाकण्यात आली होती. ती वचनं वाचवण्याचा जो आहे तो प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आणि आज आपल्याला थोडंफार म्हणा जे काही ते समुद्रातल्या
चमचाभर ज्ञान एवढं जे काही मिळतंय त्याच्यावर आपण जे काही आहे ते बोलतोय. संपूर्ण ज्ञान किती मोठं असेल ते तर माझ्या आकलनाच्या बाहेरच असावं कदाचित. मात्र जे काही आपल्याला चमचाभर ज्ञान मिळतं ते ज्ञान आपण पाहतोय. मात्र तेवढं ज्ञान मांडताना देखील त्यांना किती त्रास झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मात्र तो त्रास त्यांनी सहन केला. तुकोबांना किती त्रास झाला तुम्हाला माहिती आहे. ज्ञानेश्वर माऊलींना किती त्रास झाला माहिती आहे. कुठलाही संत महात्मे छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांना किती त्रास झाला या सामाजिक चळवळीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर हा जर त्रास तुम्ही फेस करू शकत असाल, हा जर त्रास, या त्रासाला जर तुम्ही सामोरे जाऊ शकत असाल आणि तुम्ही सगळं सावरून कुटुंब वगैरे जर या सगळ्या गोष्टी करू शकत असाल तर आणि तरच या चळवळीमध्ये सामील व्हा. असं या सगळ्या गोष्टी ज्या आहे या नोटवर मी थांबतो. धन्यवाद. जय बसवा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महाराष्ट्रातील संत महात्म्यांचा विचार उत्तम पद्धतीने आमच्या समोर आपण मांडला.